बच्चे यहाँ सुरक्षित नहीं रह पाएंगे। कभी ना कभी हमारे बच्चों का मौका आएगा जब इन पर हाथ उठेगा और अब कुछ नहीं कर पाओगे। जाग जाओ उत्तर भारती, 32% एक साथ वोट दो, एक साथ वोट दो। मैं सुनील शुक्ला प्रण लेता हूं कि आप लोग पे आज आने नहीं दूंगा। राजनीतिक तौर पे आपको संगठित होना होगा, व्यवस्था में आना होगा, अन्यथा आपको यहाँ से खत्म किया जाएगा। तर मित्रांनो, बघितला हा व्हिडिओ। या शुक्ल्यावरती आपण लास्ट टाइम पण व्हिडिओ बनवलेला आणि त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला। आपल्या मराठी माणसांनी खूप कमेंट केली आणि त्याच्यावरती सांगितलं की ह्याचा आवाज आता हळूहळू वाढत चाललाय आणि हा तुला शहाणा समजायला लागलाय। ह्याची काय कीर्ती नाही, काय नाही, आत्ताच मधून कुठून उभा राहिलाय आणि काय उत्तर भारतीय संघटना आणि काय महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीय संघटना कुठून। म्हणजे जर संविधान मध्ये काही लिहिलंय तुम्ही, म्हणजे संविधान जर तुम्ही नीट वाचाल तर तुम्हाला माहिती पण नाही, संविधान तुम्ही नीट वाचलं पण नाही, कोणी कुठे जाऊन रचतं, कोणी काही करतो, म्हणून तुम्ही काही कराल आमच्या महाराष्ट्रामध्ये। काय संबंध उत्तर भारतीय संघटनेचा महाराष्ट्रामध्ये? कशाला उत्तर भारतीय संघटना? युपी मध्ये जाऊन उत्तर भारतीय संघटना उघडा ना। तिकडे आहे का कोणती उत्तर युपी मध्ये मराठी संघटना किंवा काय महाराष्ट्राची संघटना? आणि तुम्हाला इकडचा महापौर घडवायचा आहे, असं होणारच नाही आणि कधी होऊन देणार नाही आम्ही मराठी माणसं। काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रात? म्हणजे मी एक रिपोर्ट बघितला की 1951 पासून ते 2019 पर्यंत टोटल 92 खासदार झालेले, त्यातले मला असं वाटतं 51 खासदार हे अमराठी होते। विचार करा, बाहेरचे खासदार होते सगळे। म्हणजे काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रात? ही बाहेरून जी लोक येतात, असं इतर कोणत्या राज्यात नाहीये। असं कुठेही जा तुम्ही लोक, तिकडचे गुजरात झालं तर गुजरातचाच खासदार, गुजरातचाच आमदार, किंचित म्हणजे बोटावरती मोजण्या एवढे जर असतील, बाहेरचे जर असतील, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असं काय होतंय? आणि सगळ्यात जास्त हे बीजेपीचे खासदार आहेत जे अमराठी आहेत आणि काही काँग्रेसचे आहेत। ते कशाला मला समजत नाही, काय गरज आहे अशा अमराठी लोकांना हे करायची? म्हणजे मला काय प्रॉब्लेम नाहीये जर ते लोक मराठी माणसासाठी काम करत असतील तर मला त्यांच्याशी काहीच प्रॉब्लेम नाही। पण असे काही लोक आहेत ज्यांना बाबा मराठी माणसाचं काहीच पडलेलं नाहीये, इकडे महाराष्ट्रात त्यांना मराठी माणसाचं काहीच पडलेलं नाहीये, त्यांना आपण का भरभरून मतं देतोय आणि त्यांना जिंकून देतोय आपण? मला समजत नाही, आपल्या मराठी उमेदवाराला आपण का नाही निवडून देते? महाराष्ट्रामध्ये येऊन हे बाहेरचे लोक उमेदवारी घेतात आणि आपण मराठी माणसं शांत बसलोय। आपण मतदानाच्या वेळी आपण काय विचार करतोय? बाबा 1500 रुपये भेटले आपल्या बहिणीला किंवा हे आणि ते, आणि बस संपला विषय। आपण मतदान करताना नक्की काय विचार करतो मला खरंच समजत नाही हे। आणि आज शुक्ल्यासारखे लोक काय तो बोलतोय की बाबा एक कोटी मुंबईमध्ये 1 कोटी युपी वाले, 1 कोटी मराठी आहेत। म्हणजे बघताय तुम्ही आकडा सेम झाला असं तो बोलतोय। 1 कोटी युपी वाले पण 1 कोटी मराठी पण आहेत। आपल्या महाराष्ट्र मुंबईमध्ये फक्त 1 कोटी मराठी आहेत असं तो बोलतोय आणि तेवढे सेम 1 कोटी युपी वाले आहेत। विचार करा, त्यांना तो बोलतोय की यावेळी मतदान करा, तर उत्तर भारतीय संघटना ज्यांनी ओपन केली त्यांनी त्याला त्याच्या तो उमेदवार देणार आणि त्याला तुम्ही निवडून आणा, म्हणजे महापौर आपलाच बसणार। मुंबईचा महापौर, जी मुंबई मराठी माणसाची आहे, ज्या मुंबईसाठी आपल्या 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलंय, त्याच मुंबईमध्ये ही बाहेरची लोक येऊन हा शुक्ला आम्हाला सांगणार की बाबा उत्तर भारतीय संघटनेमधला जो उमेदवार आहे तो महापौर बनणार। कसे कुठे चाललंय आपल्या महाराष्ट्र सरकारने? याच्यावर दखल दिली पाहिजे की हे असे मध्ये मध्ये उठतात, कोणी काही बोलतं आमच्या मराठी माणसांवरती। आणि कोणत्या मराठी माणसांनी युपी वाल्यांना मारले? जे युपी वाले इकडे बोलतात ना की नाही बोलेंगे मराठी, जो करना है कर ले, त्या लोकांनाच मार पडले। आणि तुम्ही ना स्टेट मध्ये भांडण लावायचे प्रयत्न करू नका। शुक्लाला खास करून सांगायचं की युपी वाल्याला मारलंय, गुजरातीला मारलंय। जो चुकीचा बोलणार मराठी माणसाला, आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला चुकीचं बोलणार, त्याने एकदम माफी मागितली पाहिजे, स्वतःहून माफी मागितली पाहिजे। आम्ही तुमच्या युपी मध्ये येऊन बोललो की बाबा तुमचे युपी वाले असे, तुमची युपीची भाषा अशी आहे तशी आहे, तर तुम्ही काय करणार? हातावर असे काय बोलतात नमस्कार करून बसणार आहे? तुम्ही सुद्धा आम्हाला काही ना काहीतरी बोलाल, मारालच तुम्ही। तर आपण मराठी माणूस का थंड आहे? आपण महाराष्ट्रामध्ये आपण कमीत कमी बोललं पाहिजे या गोष्टीवरती। आपल्या डोळ्यासमोर जे दिसतंय ते आपण बोललं पाहिजे, आपण बघितलं पाहिजे। हे लोकांची हिंमत आहे का हेच जाऊन तमिळमध्ये करायचं किंवा केरळमध्ये करायचं? नाही होणार यांची हिंमत। तिकडे चापटवतील लोकांना, पळवतील, म्हणजे खरंच मारतील। काय लोकांना काय युपी वाला तो काय हे समजतोय की बाबा त्यांना एकदम ब्रेन वॉश करायचा प्रयत्न करतो। त्यांना बोलतो की बाबा मराठी जो ज्याला तुम्ही देवेंद्र फडणवीस ज्याने मतदान केलं तोच आता राजसाहेबांचं ऐकून मराठी माणसांना मारायचा प्रयत्न, मराठी माणसांकडून त्याचा मार खायचा प्रयत्न करतात। युपी वाले मराठी माणसाचा मार खातात। माझे खूप युपी वाले मित्र आहेत आणि त्यांना माझे खूप युपी वाले मित्र आहेत आणि त्यांना पण चांगलंच माहिती आहे की बाबा मराठी माणूस केव्हा मारतो आणि कधी, जेव्हा समोरचा चूक करतो आणि तेव्हाच मार खातो तो।
जर तुम्ही असं बोलाल की हम लोग को मराठी नहीं आती, हम लोग सीख के आएंगे मराठी, तर त्यात काय बिघडलंय? महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आहे, त्यासाठी बोलायला तुम्हाला मराठी यायला पाहिजे. मातृभाषा ही इकडची सक्ती आहे या गोष्टीची, तर मराठी यायलाच पाहिजे तुम्हाला. लय तुम्ही लॉ आणि कॉन्स्टिट्यूशन पाळता ना, मग त्याच्यामुळे सक्ती आहे मराठीची, तर पाळा ती गोष्ट. तर ते का नाही पाळते तुम्ही? आणि मग तुम्ही बोलणार की मराठी माणसं युपीवाला मारतो, असं हे खोटं ना नरेटिव्ह स्प्रेड करायचं बंद करा. आणि तुमच्या हिंमत असेल ना, बसवा तुमचा महापौर. मराठी माणसांनी याचा विचार केला पाहिजे. आपण मतदान जेव्हा करतो तेव्हा कोणत्या पक्षाला केलं पाहिजे. मला तर खरंच वाटतं की बाबा यावेळी मुंबईमध्ये, म्हणजे मनापासून सांगतोय, मी कोणत्या पॉलिटिकल पार्टीशी हे नाहीये, पण मला राजसाहेब हे खूप आवडतात. खूप म्हणजे खूप. त्यांचे विचार, त्यांची दृष्टी जी आहे ती लांबपर्यंत मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी जी आहे ती, एकदा तुम्ही त्यांचा तो व्हिडिओ बघा MNS चॅनलवरती, MNS अधिकृत चॅनलवरती. त्याच्यामध्ये राजसाहेब एस्थेटिक टाका तुम्ही, तुम्हाला समजेल त्यांची जी दूरदृष्टी आहे, त्यांचं जे नॉलेज आहे, काय आहे शुक्लाचं नॉलेज आहे, काय नाही याचं. ते जिमचे व्हिडिओ दाखवत असतो, अरे काय असे खूप आहेत मनसेमध्ये असे उमेदवार बघितला तू, तर त्यांची बॉडी बघशील ना, पागल होशील तू. तू काय फक्त जिम करणारा माणूस आहे काय? नॉलेज आहे का तुला? काय गाढवा हाय नाही का अक्कल तुला? राजकारणामध्ये काय नॉलेज आहे काय नाही तो सांगूच नको. घेऊन आलाय कोणता पक्ष? उत्तर भारतीय संघटना. मुद्दामून लोकांना दाखवायला, युपीवाल्यांना दाखवायला की कोणतरी तुमच्या समर्थनात आलंय, आणि हा तुमच्या समर्थनात बिलकुल येणार नाही, आणि तुमचा महापौर सुद्धा बसणार नाहीये. युपीवाल्यांसाठी खूप, म्हणजे आता तुम्ही बघाल ना, मधी ते डीमार्टची केस झाली, जिकडे टीका लावून नव्हते देत बाहेरचे लोक युपी, आणि तो मुलगा युपीवाला होता, त्याला टीका लावून नव्हते देत. कोण गेलं तिकडे त्या युपीवाल्याला वाचवायला? मनसे गेलेली. तर आम्हाला सांगूच नका, आणि मराठी माणूस काय काय करतो ते सांगूच नका. भले तो मराठी माणूस कसाही असू दे, तुम्ही ज्या मराठी माणसाला नाव ठेवतात ना, तोच मराठी माणूस मनसेला तिकडे गेलेला त्या युपीवाल्याला वाचवायला. आणि त्यानंतर मग, आणि ते लोक काय बोलले की तुझी बदली होईल, आता तुला इकडून काढून टाका. आम्ही का? फक्त टीका लावतो तो. तर तेव्हा त्याला बोललेलं, तिकडे जाऊन त्या डीमार्टच्या जे हेड होता त्याला ठणकावले, आणि त्याला सांगितलं की तू जर काढलं चला तर तुला इकडून काढू आम्ही. महाराष्ट्रामध्ये येऊन दादागिरी कोणाची चालत नाही. आम्ही मराठी माणसं आहे, आम्ही मुंबई, आमचा जो हक्क आहे तो आम्ही घेणारच. थोडी गोष्ट लक्षात ठेवा. या शुक्लासारखे खूप येतील. आपल्या शुक्लासारख्या लोकांना म्हणजे जागीच ठेचलं पाहिजे, आणि त्याला जिकडे पण काय बोलतात ना पॉसिबल होईल तिकडे त्याला उत्तर दिलंच पाहिजे आपण. आता तो लय पुदकायला लागलाय, लय बोलायला लागलाय, जिकडे तिकडे न्यूज मीडियावरती काहीही बोलतोय तो, काहीही. जे उरेल ते, जे तोंडावर येईल ते फक्त बडबड बडबड करायचं. नाही त्याला काय हात ना काय पाय. दादागिरी होते कशी यांची, एवढी हिंमत कशी होते की आमच्या मुंबईमध्ये यांचं महापौर बसवायचं स्वप्न हे कधीच पूर्ण होणार नाहीये. महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस हा होता, हा राहणार आणि असलाच पाहिजे. ही ताकद आपली नेहमी असलीच पाहिजे. हे असे बाहेरचे लोक येऊन आपल्यावरती दादागिरी नाही केली पाहिजे. आणि युपीवाल्यांशी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण जे दादागिरी करतात इकडे येऊन त्यांना ठेचलंच पाहिजे जागेवरती. आमच्या मराठी माणसाला तुम्ही सांगायचं नाही की तुम्ही म्हणजे आम्हाला तुच्छमध्ये आमची गिनती नाही करायची. आमच्याच लोकांनी, आमच्याच पूर्वजांनी इकडे रक्त गाळलंय, तेव्हा कुठे आम्हाला हे मुंबई आमच्या ताब्यात भेटली. समजलं का? आमच्या हुतात्म्यांनी जर बलिदान दिलं असतं ना मुंबईचं, तर आम्हाला मराठी माणसाला ही मुंबई भेटली पण नसती. आमची ही मुंबई, तर आम्हाला इकडे हक्क गाजवायलाच हवा. 106 बलिदान दिलेले जे लोक होते त्यांचं आम्हाला रक्त असंच वाया नाही घालवायचं आहे. आम्ही मराठी कुठेच कमी पडणार नाही, आणि आम्हाला सांगायचीच गरज नाही की तुमचा महापौर इकडे बसणार की नाही बसणार. समजलं का? ती दादागिरी तुमच्या स्टेटमध्ये जाऊन दाखवायची, आणि तुमच्या इकडे जाऊन उघडायची उत्तर भारतीय संघटना. तर मित्रांनो, आपल्या आजूबाजूला काय होते आपल्याला माहिती असलं पाहिजे. मी 100 वेळा सांगतोय की आपल्या भोवती काय होतं हे आपल्याला माहितीच नाही. आपण किती काय बोलतो, नॉलेजच नाही आपल्याला गोष्टीचं. कुठे काय चाललंय, आपले मराठी माणूस कुठे चाललाय, फक्त मराठी माणूस आपल्यामध्येच आहे. ही बाहेरची लोक येऊन, हा जो शुक्ला आहे, सुनील शुक्ला याचं नाव आहे, तो येऊन दादागिरी करतोय. तो इकडून येऊन काय बोलतोय की युपी वाल्यांची ताकद आम्ही दाखवू, 1 कोटी युपी वाले महापौर आमचाच बसणार. विचार करा ना, जर हे लोक इकडे आले तर यांची ताकद वाढणार नाही? मग हे लोक मराठी माणसावर दबाव टाकणार नाही? किती दबाव टाकतील हे लोक. जे बोलतात ना मराठी माणूस युपी वाल्यांना दबाव टाकतात, जर यांचा महापौर चुकून सुद्धा बसला तर हे लोक असा दबाव टाकतील ना मराठी माणसावर, तर आपण विचार पण करू शकत नाही. एवढं सांगतो मित्रांनो, जेव्हा पण मतदान कराल तर नीट विचार करा. आणि राजसाहेबांसारखा माणूस एवढा आपल्या महाराष्ट्राला भेटलाय, त्याला एक जरी संधी भेटलीच पाहिजे. माझी एवढी कळकळीने, म्हणजे खरंच मला वाटतं की त्या माणसाला
एकदा तरी कमीत कमी मुंबईपासून सुरुवात झाली पाहिजे, कारण की शिवसेनेची सुरुवात ही मुंबईपासून झालेली, तर मनसेची सुरुवात सुद्धा मुंबईपासून झाली पाहिजे. एवढंच माझी इच्छा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया सांगा की बाबा ह्या शुक्लचं नक्की तुम्हाला काय वाटतंय, हा जे बोलते तुम्हाला खरं वाटतंय का की बाबा उत्तर भारतीय संघटनेचा महापौर यावी बसेल. मला तर नाहीच वाटतंय. हे सगळं काय बोलतात ना, उगाच हवेत हे लोक बोलतात. ते तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा आणि लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, आपल्या मराठी माणसांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.